जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत असून ती धोका पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महापालिकेची सर्व यंत्रणा अलर्ट ठेवण्यात आली आहे। चारही विभागीय कार्यालयातील सर्व निवारा केंद्रे सज्ज ठेवली असून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले। काल सायंकाळी सुतारवाडा परिसरातील नदीचे पाणी नागरी वस्तीजवळ पोहोचले। यावेळी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी पूरग्रस्तांची आज भेट घेतली। सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ पावले उचलत एका कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवले। हे कुटुंब चित्रदुर्ग मठ येथील महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले असून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। महापालिका व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। आता कालपेक्षा आज पावसाच्या वेग पण कमी झालेली आहे आणि दुपारनंतर पण मला वाटतं की आपल्याला ग्रीनच आलं तर दुपारनंतर अजून पाण्याची पातळी पण कमी होईल असं आमच्या आशा आहे। आता आपल्याकडे 51 लोक आहेत, 12 कुटुंब आहेत आणि त्यांना आपण काल सकाळी काही कुटुंबियांना शिफ्ट आपण केले होते आणि काल रात्री पाण्याच्या पातळी आपण डेंजर लेवलला पोहोचल्यानंतर आमच्या CFO आणि पूर्ण फायरच्या टीमने पण बाकीच्या कुटुंबांना पण इथे शिफ्ट केले होते आणि त्यांनी रात्री राहिले, आज सकाळी पण आणि कालच्या पण त्यांचं जेवण नाश्ता वगैरे आपण त्याची व्यवस्था केलेली आहे। आज पण जे महिला आणि मुलं जास्त प्रमाणात उभी आहेत, आज पण त्यांच्या इथे राहण्याच्या बाकीच्या व्यवस्था आम्ही करत आहोत, बाकी स्वच्छता आणि जेवणाच्या। पण एकंदरीत मला वाटतं की पावसाचा जोर अजून कमी येणार आणि पाणी पातळी कमी होईल असं आम्हाला अपेक्षा आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।